नमस्कार. समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा झुणका भाकरीची रेसिपी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात पहिले आपल्याला भाकरी बनवण्यासाठी इथे मी एक मोठी अशी परात घेतलेली आहे. त्यानंतर इथे 2 भाकरीसाठी मी पीठ मळून घेणार आहे. तर चाळणीने चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला भाकरीसाठी पाणी घ्यायचं आहे. तर इथे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे. भाकरी बनवण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं असेल तर मोठ्या पसरट बुडाच्या भांड्यामध्येच पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पटकन असं पाणी घेता येईल. आणि जे आपण पीठ मळतो त्या हाताने आपल्याला पाणी घ्यायचं नाही. त्या हाताने पाणी घ्यायचं नाही, कारण त्या जर हाताने आपण पाणी घेताल तर पाण्यामध्ये पूर्णपणे पीठ असं जमा होतं. तर तसं न होता आपल्याला दुसऱ्या हाताने थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे आणि छान असं मऊसूद असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीने मस्त असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता आपण भाकरी बनवण्यासाठी पीठाचा एक छान असा मुंडा तयार करायचा आहे. तर भाकरी आपल्याला कितपत मोठी हवी आहे त्या अंदाजाने आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पीठाचा उंडा तयार करून घेतलेला आहे. एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आता भाकरी थापण्यासाठी आपल्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे. तर हे चाळणीने चाळूनच घ्यायचं आहे. त्यानंतर आता उंडा मस्त असा मधोमध ठेवायचा आहे. अलगद अशी भाकरी आपल्याला थोडीशी मोठी होईल एका हातानेच थापायची आहे. त्यानंतर आता थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताने एकसारखी एका दिशेने छान अशी पातळसर भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी भाकरी आपण थापून घेतलेली आहे. बघू शकता कुठेसुद्धा उरलेली नाही. भाकरी तव्यावरती टाकून घेऊया आणि एक थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी जास्तीचं टाकायचं नाही, थोडंसंच पाणी भाकरीला लावण्याकरिता टाकायचं आहे. मस्त असं पाणी लावून घेतलं की आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे. तर त्यासाठी इथे मी भाकरी उलटण्यासाठी मी हाताचाच वापर केलेला आहे. हाताने छान अशी भाकरी उलटून घेतलेली आहे. मस्त अशी भाकरी आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस आणि खमंग अशी भाजून घ्यायची आहे. आता खालचा भाग पूर्णपणे छान असा भाजून झालेला आहे. आता पलटी घेऊया. तर त्यासाठी पलटी टाकलेली आहे. आता दोन्ही बाजूने आपल्याला खमंग अशी भाकरी भाजायची आहे. तर अशा पद्धतीने मस्त अशी भाकरी पलटी टाकून घेतलेली आहे. बघू शकता छान अशी भाकरी मस्त फुगलेली आहे आणि एकदम छान असा त्याला पापुद्रासुद्धा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर ही भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून पहा. जर नवशिकी असाल आणि तुम्हाला भाकरी बनवण्यासाठी घ्यायची असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप सहज तुम्ही भाकरी बनवली जातात. अशा पद्धतीने आता मी सर्व भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण बेसन बनवण्यासाठी घेणार आहोत. तर इथे मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा छानपैकी गरम झाला की त्यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहेत. जिरे मोहरी चांगली तडतडली की 2 कांदे बारीक असे कट करून टाकायचे आहेत. कांदा टमाटर मी एकत्रच टाकून घेतलेला आहे. हे छान असं सोनेरी रंगावरती मस्त असं खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच अगदी काश्मीरी लाल मिरची टाकून घेतलेली आहे. जर तुम्हाला इथे हिरव्या मिरचीचं बेसन करायचं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचा सुद्धा वापर करून घेऊ शकता. त्यानंतर आता आवश्यकतेनुसार आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला हे बेसन हटून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे छान असं आपल्याला हटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात कुठेसुद्धा गुठळी झालेली नाही. अशा पद्धतीने बेसन कराल तर खूप छान आणि चवदार होईल. तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. आता हे बेसनाला आपल्याला 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. त्यानंतर वरती झाकण ठेवून मस्त असं आपलं बेसन वाफवून झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर मी बारीक अशी कट करून त्यावरती टाकलेली आहे. मस्त असं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आपलं बेसन खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता
मस्त असं बेसन आपलं खाण्यासाठी तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.